नमस्कार. मी अरविंद आठले आणि आपल्या समोर बसले आहेत श्री मिलिंद कर्वे. मला उमगलेले शंकर महाराज हा विषय चालू आहे विषय आपला. आणि गेल्या काही दिवसांपासून शंकर महाराजांची जी 10 प्रमुख वचनं आहेत त्यावर आपण बोलतो आहोत, समजावून घेतो आहोत त्यांच्याकडून. आणि अतिशय महत्वाचा हा सगळा भाग साधकाच्या दृष्टिकोनातून आहे. आणि अतिशय प्रेमळ प्रामाणिकपणे तुम्ही तो ऐका आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. अनेक उदाहरणही तुम्हाला कथाद्वारेही काही उदाहरणं त्यातून तुम्हाला मिळालेली आहेत. तर मी मिलिंदराव तुम्हाला विनंती करतो की हा विषय सुरू करावा पुढे. सगळेजण उत्सुकतेने वाट पाहतायत तुमची. हो. सगळ्यांना माझा नमस्कार आणि सद्गुरु चरणी साष्टांग दंडवत घालून आजच्या भागाला सुरुवात करतो. तत्पूर्वी काका तुम्हालाही माझा नमस्कार. नमस्कार. महाराजांच्या वचनांविषयी आपण बोलतो आहोत. त्यातल्या 2 वचनांचा आढावा आपण घेतला. आता आज तिसऱ्या वचनाविषयी आपण बोलूया. तत्पूर्वी सोलापूरला राम जोशी नावाचे जे शाहीर होते, तर त्या शाहिरांच्या एका कवनाने आजच्या भागाची सुरुवात करूया, कारण त्याचा संदर्भ किंवा त्याचा संबंध महाराजांच्या वचनाशी आहे का. तर ते मी काय गायक नव्हे, पण त्यामुळे मी गाऊन तुम्हाला दाखवू शकत नाही, पण मी ते जसं ते कवन आहे ते मी लिहून काढले, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे माझं काही तोंडपाठ नाहीये. तर ते राम जोशींचं प्रख्यात असं ते कवन आहे आणि ते त्यांच्यावरती जो सिनेमा निघाला होता राम जोशी, त्याच्यामध्ये जयराम शिलेदारांनी राम जोशीची भूमिका केली होती. तर त्यांच्या तोंडी हे अतिशय प्रसिद्ध असं गीत चित्रित केलेलं आहे. ते अतिशय लोकप्रिय झालेलं होतं. आणि ते बऱ्याच म्हणजे आता काकांच्या पिढीमधल्या व्यक्तींच्या तर तोंडात ते बसलेलंच आहे. म्हणजे पाठच आहे त्या व्यक्तींना सगळ्या. अलीकडच्या पिढीला कदाचित ते नसेल पाठ किंवा माहितही नसेल, बघितलंही नसेल. तर आपण त्या कवनाने आजच्या भागाची सुरुवात करूया. तर कवन असं आहे की अरे हटा तटाने पटा रंगवनी जटा धरिसी काशिरी, मठाची उठा ठेव कातरी, वनात अथवा जनात हो का मनात व्हावे परी, हरीचे नाव भवांबुधी तरी, काय गळ्यात घालून तुळशीची लाकडे, ही काय भवाला दूर करतील माकडे, बाहेर मिरविशी आत हरीशी वाकडे, अशा भक्तीच्या रसारहित तू कसा म्हणविशी बुधा, हरिरस सांडून दिघेशी दुधा. वा. पुढे काय म्हणतात, भला जन्म हा तुला लादला खुलास हृदयी बुधा, धरिसी तरी हरीचा सेवक सुधा, टिळा टोपीवर शिळा पडो या बिळात करसी जपा, टिळा टोपीवर शिळा पडो या बिळात करसी जपा, तथापि न होय हरीची कृपा, दर्भ मुष्टीच्या गर्भी धरुनी निर्भर पशुची वपा, जाळीशी तिळा तांदुळा तुपा. पुढे काय म्हणतात, दंड कमंडलु बंड माजविशी बंड मुंड मुंडिशी तपा, न सार्थक लटक्या साऱ्या गपा, ही बार बार तलवार येईल काय पुन्हा, ह्या दुर्लभ नरदेहात ठेविशी कुन्हा, भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा, वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त न द्विधा, सदा हरी कविरा यावर फिदा. आता हे कवन तुम्हाला कुठेही ऐकायला मिळेल. त्याचे रिलिक्स पण उपलब्ध आहेत युट्यूब वरती किंवा गुगलवर. तुम्ही ते घ्या, उतरवून घ्या आणि त्याचा अर्थ महाराजांच्या कुठल्या वचनाशी लागतो ते तुमचं तुम्ही तपासून पहा. ते मी आता काय ते सांगणारच आहे. तर ह्या कवनामध्ये त्यांनी जो भोंदूगिरीचा बाजार भरलेला होता त्या काळात, भोंदूगिरीचा बाजार काय आजच्या काळात आहे असं नाहीये, तो कलियुगाच्या सुरुवातीपासूनच आहे. तर त्या भोंदूगिरीच्या बाजारावरती शाहीर राम जोशींनी अगदी अक्षरशः लवलवीत असे आसूड ओढलेले आहेत. म्हणजे तो एक प्रकारचा हंटर मारलेला आहे. तर तो काय आहे, तो या सगळ्या कवनातून त्यांनी ते सांगितलेलं आहे की त्यातला खोलपणा कसा आहे आणि त्यामुळे तू स्वतःची कशी फसवणूक करतोयस
दुनियेची तर जाऊ दे, दुनियेला समाजाला तू फसवतोस, पण स्वतःची फसवणूक कशी करतोस हे राम जोशींनी या कवनामधनं सांगितलेलं आहे. अतिशय विद्वान असा शाहीर होता, म्हणजे होते असं म्हणू आपण. मला अरेतुरे त्यांना म्हणायची काही लायकी नाही माझी, पण ते खरंच विद्वान शाहीर होते. आणि त्या पद्धतीने त्यांची जी कवनं आहेत त्याचा अभ्यास केल्यावर आपल्या ते लक्षात येतं. तर आता या कवनाचा आणि महाराजांच्या 10 वचनातल्या एका वचनाचा काय संबंध आहे? महाराजांचं वचन काय आहे? रंग जाने रंगारी, भड़वा क्या जाने पिंजारी. हे प्रख्यात वचन आहे. रंग जाने रंगारी, भडवा क्या जाने पिंजारी. लोक म्हणतील अहो शिवी म्हणजे हे कसलं वचन आहे त्याच्यामध्ये. आता रंग जाने रंगारी हा पहिला भाग आपण बघूया, आणि मग भडवा क्या जाने पिंजारी हा दुसरा भाग बघूया. तर महाराज नेहमी म्हणायचे बरं का, की पानी पीना छान के और गुरु करना जान के. आजकाल ती परिस्थिती राहिलेली नाहीये. आज काय आहे, की रंगारी या शब्दाचा मुळात अर्थच कोणाला समजत नाही. रंग म्हणजे काय, तर रंगारी म्हणजे काय. तर आपण प्रत्येक वेळेला हे सांगतोय, की आतमध्येच सगळं आपल्या जे काय भरलेलं आहे, जे ब्रह्मांड भरलेलं आहे आतमध्ये या पिंडामध्ये, त्या पिंडातल्या ब्रह्मांडामध्येच सगळं काही सापडतं. हे जेव्हा आपण वारंवार सांगतोय किंवा महाराज ते वारंवार सांगतायत, तर त्यामध्ये रंगारी म्हणजे काय, आपण स्वतः रंगारी व्हायचंय. म्हणजे आपण अंतर्बाह्य, बाह्य भाग सुद्धा आला बरं का त्याच्यामध्ये, तर अंतर्बाह्य रंगून जायचंय. म्हणजेच अंतरंगामध्ये महाराजांची भक्ती, महाराजांप्रती श्रद्धा, गुरुतत्वाविषयीचा आदर, गुरुतत्वाविषयीची कळकळ, गुरुतत्वाविषयीची ममता, गुरुतत्वाविषयीची निष्ठा, गुरुतत्वाविषयीची आस्था, हे सगळं काही आपल्याला आतमध्ये निर्माण करायचंय. त्याच्यामध्ये ध्यान, धारणा, साधना हे सगळं आलं. आणि मग रंगून जायचंय म्हणजे काय, त्या साधनेच्या रंगामध्ये इतकं काही रंगून जायचंय आपल्याला, की बाहेरच्या जगताशी आपला काही संबंध उरता कामा नये. सवयीने तो उरेल, पण त्या रंगामध्ये म्हणजे गुरुतत्वाच्या रंगामध्ये इतकं काही रंगून जायचंय आपण, की त्या रंगामध्ये रंगल्यानंतर तो आणि मी तूपणाची झाली बोलवण, हाच भाव, हाच रंग एकमेव जेव्हा रंग उरेल, त्यावेळेला आपण म्हणू शकू, की महाराज आमचे आहेत आणि आम्ही महाराजांचे आहोत. अहो तुम्ही काय तोंड घेऊन त्यांच्या पुढे जाणार, काय भाव घेऊन त्यांच्या पुढे जाणार, हे जेव्हा तुम्हाला कळत नाही, त्यावेळेला तुम्ही असं सहजच कसंही त्यांच्या पुढे धडंगासारखं जाऊन चालत नाही. त्याच्यासाठी आतून रंगावं लागतं. म्हणजेच काय, विरक्ती ही यावी लागते, आसक्ती सुटावी लागते. मी आसक्ती सोडतो म्हणून कोणाचीही आसक्ती सुटत नाही. मी विरक्त होतो म्हणून कोणीही विरक्त होत नाही. त्या आतून रंगून जाणाऱ्या गोष्टी आहेत. संन्यस्त वृत्ती ही आतून निर्माण व्हायला हवी. बाह्य संन्यासाचं मग त्यासाठी काहीही महत्व नाहीये. मग रामजोशी काय म्हणतात, की काय गळ्यात घालून तुळशीची लाकडे, ही ही काय नाही, काय म्हणतात ते, हा, काय गळ्यात घालून तुळशीची लाकडे, ही काय भवाला दूर करतील माकडे. म्हणजेच काय आहे, की तुम्ही किती काही बाह्य देखावा करा, हो काही करा, माझ्याकडे मंत्रसिद्धी आहे, माझ्याकडे अमकी सिद्धी आहे, माझ्याकडे तमकी सिद्धी आहे, मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, मी अमुक हजार लोकांचा गुरु आहे आणि अमुक हजार लोकांचा गुरु आहे, आणि ह्याला मंत्र दिला, त्याला मंत्र दिला. सगळ्यांना तू सगळं दिलंस, तुझ्याजवळ काय ठेवलंस? तुझ्या भांड्यामध्ये त्या परमेश्वरानी किंवा त्या गुरुतत्वानी किंवा शंकर महाराजांनी त्या अवैधयानी काय टाकलंय ह्याचं तुला भान आहे का? आणि जर ते टाकलं असेल तर तो पृथ्वी मोलाचा ठेवा. त्यांची आज्ञा नसेल तर तू असा खैरातीसारखा वाटत सुटलायस, तर तुला ते शोभतं का? बरं, असं एक त्याच्यामधला बारकावा आहे, की असं जर अनमोल देणं पृथ्वी मोलाचं तुमच्या पदरात महाराजांनी टाकलं असेल, तर ते वाटण्याची बुद्धीच मुळी माणसाला होत नाही. कारण त्या बाबतीत तो तटस्थ आणि विरक्त असतो. विरक्ती कसली आहे, की मला काहीतरी मिळालंय, मी काहीतरी प्राप्त केलंय, मला महाराजांची कृपा झालीय, माझ्यावरती त्यांचा अगदी वरद हस्त आहे माझ्या डोक्यावरती. ह्या गोष्टीचं त्याला काहीही औचित्य नसतं, ह्या गोष्टीचं त्याला कुठलंही
भान नसतं म्हणण्यापेक्षा त्याचा अभिमानही नसतो. बघा महाराज असं मुळीच नसतं. उलट महाराजांसारखी विरक्ती जेव्हा स्वतःच्या अंगात येते किंवा स्वतःच्या अंतरंगात भिनते, त्यावेळेला आपल्याला हेच लक्षात येतं की बाबा ह्यामध्ये काही मौज नाहीये. सिद्धी प्राप्त होणं यात कसली आली मौज? आणि सिद्धी प्राप्त न होता सुद्धा मला सिद्धी प्राप्त आहे असं जगभर बोंबलत फिरण्यात कसली आली मौज? 10 दिवस लोक भुलतील तुमच्यासाठी. तुमच्या अंतरंगात काय आहे ते त्यांना कळणार नाही, कारण अंतरंगात काय आहे तुमच्या चालू ते कोणाला काय कळणार आहे? महाराजांशिवाय कोणालाच कळणार नाही. मग ही भुलतील. तुमचा मेकअप जर परफेक्ट असेल, की अगदी व्यवस्थित ते कपडे, म्हणजे रेशमी कपड्यांच्या कपन्या, त्याच्यानंतर वेगवेगळ्या दाढीच्या आकाराचे, म्हणजे दाढीचे वेगवेगळे कट्स, त्याच्यानंतर मिशांचे कट्स वेगळे, मिशांचे साईज म्हणजे काय म्हणते शेप वेगळे सगळे, तुमच्या कपाळावरची गंध, त्याच्यानंतर जटा, त्याच्या भोवती गुंडाळलेले रुद्राक्ष, गळ्यात हजारो माळा, हातात अंगठ्या, आणि तुम्ही लोकांसमोर दरबार भरवून बसलाय, दारू पिताय, अमकं करताय, सिगरेटी ओढताय, आणि मी शंकर महाराज. अरे काय, तुला जोड्याने हाणला पाहिजे. तू कसला शंकर महाराज? तू महाराज होऊ शकत नाही रे. महाराजामधले हे जे शंकर आणि महाराज ही जी अक्षरं आहेत ना, त्यातल्या एका अक्षराची सुद्धा तुझी लायकी नाहीये. मग कोणाचे आणि कसले दरबार भरवतो तू? तुला आतून रंगणंच माहिती नाहीये. तुझा बाह्य देखावा तू लोकांसमोर पेश करतोय. एक्झिबिशन आहे. ते शाहीर रामजोशींच्या कवनामध्ये आपण पाहिलं की त्यांनी कसे चाबकाचे फटकारे ओढले, की मी म्हटलं तसं की भोंदूगिरीचा बाजार काही आजचा नाहीये. भोंदूगिरीचा बाजार हा कलियुगाच्या सुरुवातीपासूनच आहे. तो हा प्रकार वेगवेगळे, त्याचे सगळे पॅटर्न वेगवेगळे, हे सगळं वेगवेगळं त्याच्यामध्ये. पण आज जो भोंदूगिरीचा बाजार भरलेला आहे, त्या बाजारासाठी किंवा महाराज जेव्हा देहात होते त्यावेळच्या बाजारासाठी महाराजांनी वापरलेला जो शब्द आहे तो म्हणजे भडवा क्या जाने पिंजारी. आता ही भडवा ही शिवी कोणाकोणाला, बऱ्याच लोकांना खटकते की महाराज तुमचे शिव्या देता आम्हाला माहितीये. मग वचन देवा तुम्ही सांगता महाराजांची, किंवा महाराज जे वचन सांगतात त्याच्यामध्ये महाराजांनी शिवीचा वापर का करावा, ते तुम्ही महाराजांना विचारा. मी हे सांगू शकत नाही उत्तर. कारण काय आहे की ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत त्याचा उद्धार करावा लागतो ना. उद्धार म्हणजे तसा उद्धार नाही, मोक्ष मुक्ती निर्वाणाचा उद्धार नाही. त्याचा अक्षरशः चार चौघात जो उद्धार करावा लागतो तो, तर त्याच्यासाठी महाराजांनी भडवा ही शिवी वापरलेली आहे. आता पिंजारीचा अर्थ काय आहे, की एखादी पोथी घ्यायची, त्याच्या 4 ओव्या घ्यायच्या, त्याच्यावरती शब्दच्छल करत बसायचं, आणि तो शब्दच्छल असा करायचा की मग इकडून तिकडून घुमवून 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 पुन्हा त्याच शब्दावरती यायचं, आणि थोडक्यात आपल्या वाक्चातुर्यानी किंवा वक्तृत्वानी दुसऱ्याला भुलवत राहायचं, आणि त्या पायी स्वतःच कोटकल्याण करून घ्यायचं. हेच ह्या भडव्या पिंजाऱ्यांचं काम असतं. आणि मग त्याच्यामध्ये तत्वज्ञान, अध्यात्म, ध्यानधारणा, साधना, उपासना, वागावं कसं समाजामध्ये, ह्याचे अगदी पंचतारांकित तोडगे आणि पंचतारांकित सल्ले तुम्हाला दिले जातात त्याच्यामध्ये. वास्तविक तुम्हाला त्याची काही गरज नसते. आणि म्हणूनच महाराज म्हणतात ना की पाणी पिना छान के और गुरु करना जान के. मग हे जर एवढं सत्य आहे, महाराजांनी सांगितलेलं सत्य आहे, तर मग आपण ह्या मॉलमध्ये फिरावं का, हा आपल्या पुढे प्रश्न असतो. आता एक लक्षात घ्या की एखादा मनुष्य सत्संग करतो, खूप आवडतो लोकांना वगैरे सगळं वगैरे, त्याची प्रसिद्धी आहे वगैरे वगैरे. मी माझ्याबद्दल नाही बोलतोय, मी आणखीन कोणाबद्दल तरी बोलतोय, नाही तर लगेच सगळं माझ्यावर येईल म्हणून. तर तो सत्संग करतोय माणूस, आणि त्याचे सत्संग फ्री आहे, फ्री ऑफ चार्ज. बरं त्याच्यामध्ये असं आहे की समजा 1 तासाची वेळ आहे त्याची सत्संगाची, आणि तिथे तुम्ही 15-20 लोक समोर बसलेत, इथे बसलेत तशी 15-20 लोक समोर बसलेत समजा तिथे. तर त्या 15-20 लोकांच्या साठी तो 1 तास सत्संग झाल्यानंतर साहजिकच प्रश्न असतात. मग त्या प्रश्नांची उत्तरं, पुन्हा दुसरे प्रश्न, त्यांची उत्तरं, असं करत करत 1 तासाचे 3 तास 4 तास सहज होतात. आणि ते झालं की मग पुन्हा पर्सनल काहीतरी मला थोडंसं बोलायचं आहे, असं करत करत तो एक 5 तासाचा कार्यक्रम होतो, लोक घरी जातात.
रविवार असतो, कारण हॉटेलला सगळ्यांना काही जमत नाही, त्यामुळे शनिवार सुट्टी किंवा रविवार सुट्टी या दिवशी ते मॅनेज केलेलं असतं. आणि मग रविवारी घरी गेल्यावर लोक काय म्हणतात, "वा, वेळ मजेत गेला." फ्री होतं ना सगळं. आणि दुसरी गोष्ट, बायकोची कटकट ऐकायला लागली नाही. रविवार असला तरी तुम्ही तंगड्यापासून झोपणं हाच तुमचा उद्योग असतो दुपारचा, हे तरी ऐकायला लागलं नाही. मी बा कुठेतरी गेलो होतो रविवार असून सुद्धा, हे सगळं असतं त्याच्यामध्ये. बरं, हा एक भाग झाला. तुम्ही चांगलं सांगता हो, पण ते काय ना, ते ते रोजच्या ह्याच्यात नाही जमत. ते तशी साधना आणि ते उपासना आणि ते ध्यान धरणं आणि ते डोळे मिटून बसणं कोण करणार एवढं सगळं. तर हे पिंजत पिंजत, ससा रे ससा दिसतो कसा आणि कापूस पिंजून ठेवलाय जसा, तसा हा तो कापूस पिंजला जातो सारखा. पिंजारी जसा पिंजत असतो, तर वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एखादा विचार घ्यायचा डोक्यामध्ये आणि त्या विचारावर स्वतःच्याच डोक्यामध्ये अनेक विचारांचा कापूस पिंजत राहायचं, ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. आजकाल त्या प्रवृत्तीला अतिशय अफाट तऱ्हेने वेगवेगळी खतं, रसायनं आणि वेगवेगळ्या तऱ्हेचं आकर्षक पाणी वगैरे मिळतंय, माती मिळते. त्यामुळे ते आणखीनच फोफावलंय पीक. ते काँग्रेस गवत असतं की नाही, तशा पद्धतीचं हे पीक फोफावत चाललेलं आहे. काँग्रेस गवत म्हणजे त्याचा काँग्रेस पक्षाशी काही संबंध नाही. तर त्याला, त्या गवताला काँग्रेस गवत म्हणतात. आणि गुरंढोरांनी ते खाल्लं तर त्यांचं पोट बिघडतं, असं काहीतरी ते समज आहे. मी कुठेतरी वाचलंय, तेवढं मी तुम्हाला सांगितलं. आपला तो विषय नाहीये. तर हे जेव्हा होतं की नाही, तर त्यावेळेला फुकट असते गोष्ट. ती फुकट तुम्ही कितीही वाटलीत, तरी त्याची किंमत नसते. पण त्याच 5 तासाच्या सत्संगाचे जर ₹5,000 चार्ज केले आणि त्या सत्संगासाठी एक मोठा असा वातावरण निर्मिती केली, एक ठिकाण घेतलं, वातावरण निर्मिती केली, ते लाईट्स वगैरे सगळं सगळं त्याच्यामध्ये काय असेल ते. आणि मग तिथे तुमचं ते रजिस्ट्रेशन, अमकन तमकन, हे ते सगळ्या त्या आजकालच्या टेक्निकल गोष्टींपासून सगळा तो मेळ जमवला आणि तुम्ही त्या सत्संगाला बसलात, तर तुमच्या डोक्यात काय असतं? ₹5,000 मोजून मी या सत्संगाला आलोय आणि घरी गेल्यानंतर काय असतं? काय बोलले, काय वर्थ होता हो सत्संग आजचा. फुकट सत्संगाला किंमत नसते आणि वर पैसे देऊन दिलेल्या सत्संगाला भारी किंमत असते. हा आजकाल जो समज तयार झालेला आहे, तो सर्वस्वी चुकीचा आहे. मग आता ह्याच्यामध्ये पिंजारी कोण आणि रंगारी कोण? तर रंगारी आतापर्यंत एकमेव रंगारी झालेला आहे आणि असं महाराजच सांगतात. आतापर्यंत झालेल्या रंगाऱ्यांमध्ये एकच रंगारी, आणि ते म्हणजे आमचे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी. हा एकमेव रंगारी आहे असं जेव्हा महाराज म्हणतात, तेव्हा महाराजांच्या बोलण्यातून, महाराजांच्या हावभावातून त्यांच्याबद्दलचं अपरिमित प्रेम असं ओसंडून वाहत असत. ते म्हणायचे कायम महाराज, की हा एकमेव संन्यासी, बाकी कोणीही संन्यासी नाही. अर्थात हे महाराजांनी बोललेलं वचन आहे. ते आपण खोटं कसं म्हणणार? पण त्यांच्याच तोडीचे अनेक संन्यासी होते, पण महाराजांना त्या कोणाचीही तमा नव्हती. महाराजांनी फक्त आणि फक्त वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना रंगारी म्हटलेलं आहे. कारण त्यांचं म्हणणं असंच होतं, की ते दत्तप्रभूंचा अंशावतार असोत, नाही तर काही असोत, अर्धावतार असोत, नाही काही असोत. रंगून कसं जाणं आतमधनं आहे, त्या रंगामध्ये, संन्याशाच्या रंगामध्ये ते रंगून गेलेले आहे. म्हणूनच बाह्य मेकअप त्यांचा काही नव्हता. आणि त्यांच्या आतमध्ये जे काही रंगकाम झालेलं होतं, त्याची महती साक्षात दत्तप्रभूंनाही होती. त्याचं भान साक्षात दत्तप्रभूंनाही होतं. त्याची त्याचं कौतुक साक्षात दत्तप्रभूंनाही होतं. म्हणजेच ज्यांना ते कौतुक आहे, ती विभूती कोण आहे आणि ते कोणत्या विभूतीबद्दल ते प्रेम आहे आणि कोणती विभूती त्या विभूतीबद्दल गौरवोद्गार काढते, ह्याच्यामध्येच या सगळ्या तत्वाचं, रंगारी म्हणजे काय याचं सार सामावलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग तो अंतर्बाह्य तो रंगून गेलेला तो रंगारी, आणि त्याला काय आहे, फक्त त्याच्याजवळ काय आहे? विचारांचं धन आहे. ते विचार कसले आहेत? की सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे, आणि हे क्षणिक बैलवाडे आहेत ना आपल्या भोवती पसरलेले, त्याची मला काही किंमतच नाही. काय करायचंय ते? लक्झरियस लाईफ आजकालच्या संन्याशांना हवं असतं, आणि वासुदेवानंद सरस्वती ज्या अवस्थेमध्ये आयुष्यभर राहिले, या रंगात न्हाऊन निघालेले होते, त्यांना त्याच्या पुढे देहाच्या काय तमा आहे? देह कधीतरी पडणारच आहे. देहाचं बंधन कधीतरी जाणारच आहे, पण देहाच्या आतमधलं जे आत्मतत्व आहे,
ते काय रंगात रंगून गेलंय हे जेव्हा वासुदेवानंद सरस्वतींच्या आचरणातून, वासुदेवानंद सरस्वतींच्या सत्संगातून, प्रवचनातून आपल्याला हे जे कळतं, त्यांनी जी अफाट साहित्य निर्मिती केली आहे, की आदिशंकराचार्यांच्या साहित्य निर्मितीच्या तोडीची तोड ती साहित्य निर्मिती आहे. ते वाचल्यानंतर थक्क व्हायला होतं. ते वाचल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी येतं, की बाबा रे, मी असंच म्हणतो वासुदेवानंद सरस्वती, बाबा रे, तू जे भोगलंस ते आमच्याच्यानी तासभर सुद्धा भोगणं शक्य नाही. भोगणं म्हणजे तो भोगवटा आहे, कर्मभोग आहे. कर्म कर्माच्या प्रती त्यांची काय निष्ठा होती ती दत्तगुरु सतत तपासून पाहत असत. त्यांना शिक्षाही करत असत. म्हणजेच बघा, त्या ग्रेट माणसाची, त्या ग्रेट विभूतीची, म्हणजे आपण म्हणतो उच्च कोटीतल्या विभूतीची जी अवस्था आहे, ते अवस्था आपण 1 तास काय 1 मिनिट तरी जगू शकू का? मग आपण काय करतो? हा भडव्यांचा जो बाजार भरलेला आहे पिंजाऱ्यांचा, तिथे जो कापूस पिंजला जातोय सतत, शब्दांचे खेळ आहेत, मोठ्या मोठ्या वाक्यरचना आहेत, मोठे मोठे परिच्छेद आहेत, मोठे मोठे गहन गूढ शब्द हे वेगळ्या अर्थाने सांगितलेले आहेत. सगळं करायचं, आपल्या मनाला वाटेल तसे सत्संग करायचे आणि लोक भुलवायची. याच्यामध्ये काय होतं, की स्वतःच कोट कल्याण साधलं जातं आणि स्वतःच कोट कल्याण साधणारा तो पिंजारी, त्याला महाराजांनी भडवा ही शिवी दिली. आणि रंगारी काय करतो? रंगारी विश्वाचं कल्याण करत असतो. त्याला विश्वाची चिंता असते. चिंता करतो विश्वाची, हे समर्थ रामदास स्वामींना लहानपणी जे सांगितलेलं आहे रामदास स्वामींनी. चिंता करतो विश्वाची, एवढासा मुलगा आहे तो. ते रामदास स्वामी नंतर झाले, पण फडताळामध्ये बसून ध्यानामध्ये ते बसलेले असताना आई विचारते, काय करतोयस? ते चिंता करतो विश्वाची. विभूतीच ती अशी होती, मारुतीरायाचा अंशावतार होता. ते काही असू दे, पण जन्मतः त्यांच्याकडे ते संचित होतं, जन्मतः त्यांच्याकडे जे ज्ञान होतं, त्या ज्ञानाची तुलना करायची कशाशी? कशाशीच करता येत नाही. मग विश्व कल्याण हे जेव्हा या विभूतींचं एकमेव कार्य असतं, तेव्हा ते अंतर्बाह्य रंगात रंगून गेलेले असतात. कशाच्या? परमात्म्याच्या रंगात रंगून गेलेले असतात. हे जे आहे त्यांना रंगारी म्हटलंय महाराजांनी. आणि पिंजारी हे आजकाल समाजामध्ये सगळीकडेच दिसतात. गल्ली बोळात सुद्धा पिंजारी आहे. माणसं वेड्यासारखी प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाकडे जातात. आज हा गुरु, उद्या तो गुरु, परवा तो गुरु, तेरवा तो गुरु. ह्यांचं सॉलिड आहे, त्यांचं सॉलिड आहे. हा फालतू आहे, तो फालतू आहे. म्हणजेच एकाकडनं होणारा प्रवास हा अनेकांकडे तुमचा जातो. तुम्ही अनेकांचं शिष्यत्व पत्करता, नकळत का होईना. आणि तेच शिष्यत्व तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये त्या त्या भोगांना घेऊन जात असतं. म्हणजेच लक्षात घ्या, काहीतरी कर्मानी तो तुमचा गुरु झालेला आहे, पण तो गुरु झालाय तर तो असा तसा तुम्हाला सोडत नाही. तिथे परमेश्वरी तत्व काय म्हणतं, पिंजाऱ्याला सुद्धा तू गुरु मानलंयस ना, मग त्याच्या गुरुतत्वाची जी काही भोगवटा आहे तो तुला पण लागू होतो, तू पुढच्या जन्मात तो भोग.